विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मागच्या तासाला आपण लेखक शिवराज गोरले यांचा आयुष्य आनंदाचा उत्सव हा पाठ आपण अभ्यासत होतो। या पाठाचे आतापर्यंत आपण मागील 4 भागाचा अभ्यास केलेला आहे। आपण उर्वरित भागाला आपण सुरुवात करीत आहोत, तेव्हा अभ्यासूया आपण लेखक शिवराज गोरले यांचा आयुष्य आनंदाचा उत्सव। पुन्हा एकदा या तासामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। चला तर सुरुवात करूया। मागच्या तासाला आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो की शहाणं सुरत राहायचं असेल तर वाचनाचा छंद लागतोच। म्हणजे आपल्याला खऱ्या अर्थाने जर या संपूर्ण विश्वामध्ये या जगामध्ये जर शहाणं म्हणून आणि सुसंस्कारित म्हणून जर जगायचं असेल तर वाचन याचा छंद खूपच चांगला आहे आणि आवश्यक आहे, असायलाच पाहिजे। लेखक असं म्हणतात, पुस्तकांची सोबत म्हणजे तर अक्षर आनंदाची सोबत। आता मागच्या वेळी याविषयी पण तुम्हाला असं सांगितलं होतं, अक्षर आनंद म्हणजे काय। अक्षर म्हणजे कधीही नष्ट न होणारे अक्षर, क्षर म्हणजे नष्ट होणारे आणि अक्षर कधीही नष्ट न होणारे। हा जो शब्द आहे अक्षर हा बहुव्रीही समासाचा हा एक सामासिक शब्द आहे, तो एक सामासिक शब्दाचं उदाहरण आहे। लेखक असं म्हणतात, अक्षर आनंदाची सोबत ही सोबत तुम्हाला कधीच दगा देत नाही, कधीच धोका वगैरे देत नाही। दगा देणे म्हणजे काय, धोका देणे। कारण की ज्यांच्याकडे पुस्तकी ज्ञान आहे किंवा ज्यांनी प्रचंड वाचन केलेलं आहे, ज्यांच्याकडे अशा प्रकारच्या ज्ञानाचा साठा आहे, हे विद्यार्थी किंवा हे माणसं किंवा ही व्यक्ती जगामध्ये जीवन जगत असताना कुठेच बहुधा कमी पडत नाही किंवा मागे येत नाही। आणि या आनंदासाठी टिचून पैसे मोजावे लागत नाहीत। हा कोणता आनंद आहे, तुम्ही जे काही पुस्तकं वाचन करता, पुस्तकातून मिळालेले जे काही ज्ञान आहे, जो काही तुम्हाला आनंद आहे, याच्यासाठी तुम्हाला पैसे मोजण्याची गरज नाही हो। आणि हा असा आनंद आहे, लेखक म्हणतात, तुमचा हा आनंद कोणीच हिरावून घेऊ शकत नाही, कोणी तसा असा हिसकावून घेऊ शकत नाही, कोणी तसा तुमच्यापासून दूर नेऊ शकत नाही। सपाटून वाचावं आणि झपाटून जावं। बघा, सपाटून वाचावं आणि झपाटून जावं। कशाने कशाने झपाटून जायचंय, मला काहीतरी चांगलं मिळालं पाहिजे, मला प्रत्येक गोष्टीत आनंद घेता आला पाहिजे, मला प्रत्येक गोष्ट ही मला समजली पाहिजे। या गोष्टीने माणसाने झपाटून गेलं पाहिजे। आणि सपाटून वाचावं म्हणजे काय, एकदा का ठरवलं की मी हे पुस्तक वाचणार किंवा मी हा जो घटक आहे तो वाचणार, मी आहे जो काही तो अभ्यास पूर्ण करणार, तर तो त्या वेळेत पूर्ण झालाच पाहिजे। एकदा जे हातात घेतलेलं काम आहे ते पूर्ण झालंच पाहिजे। म्हणून लेखक असं म्हणतात, सपाटून वाचावं आणि झपाटून जावं। माणसं अस्वस्थ होतात, उदास होतात आणि तेव्हा परमेश्वराचा धावा करतात। दुःखी, कष्टी, अस्वस्थ, नाराज जेव्हा लोक असतात तेव्हा मात्र परमेश्वराचा धावा करतात। त्यांना वाटतं आपल्या जी मनाची जी अवस्था आहे, जे काही उदासपणा आहे, जे काही नाराजी आहे, ही दूर करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे तो आहे परमेश्वर। आणि परमेश्वर आपलं संपूर्ण काय करतो, गाऱ्हाण ऐकतो आणि आपल्या सर्व विघ्नांचं तो हरण करतो। म्हणून विघ्नहर्ता ऐक नाही, हे सगळे जे विघ्न आहे तो आपल्यापासून दूर पळवतो किंवा आपलं त्याच्यापासून रक्षण करतो। आणि म्हणून आपण जेव्हा जेव्हा अस्वस्थ आणि उदास असतो तेव्हा मात्र परमेश्वरांचा धावा करतो। काही जण अशा वेळी आवडीचं पुस्तक वाचतात, खूप छान आहे, त्या दृष्टीने पुस्तकाला परमेश्वरच म्हणायला हवं। मग ज्यावेळी तुम्ही अस्वस्थ असता आणि उदास असता त्यावेळी मात्र तुम्ही आवडीनं पुस्तक वाचता, त्या दृष्टीने तुम्हाला काय म्हणायला पाहिजे, त्या पुस्तकाला
परमेश्वरच म्हणायला हवं. अशा वेळी मित्र हो असे असतात, पण ते काही नेहमी उपलब्ध नसतात. ऐका, अशा वेळी मित्रही हवे असतात, पण ते काही नेहमी उपलब्ध नसतात. पुस्तक म्हणजे कायम उपलब्ध असलेला आपला मित्र. तुमचा काय हा कायम उपलब्ध असलेला काय हा तुमचा मित्र आहे. आणि म्हणून लेखक असं म्हणतात की तो तुमचा काय आहे, कायमचा कोण आहे, मित्र आहे. कोण आहे कायमचा? तो जो कोण मित्र आहे आणि तो आहे पुस्तक. कोण आहे? पुस्तक. आणि लेखक पुढे जाऊन असं म्हणतात, निसर्गाची सोबत, संगीताची साथ आणि पुस्तकांची साथ म्हणजे संगत. निसर्गाची सोबत, संगीताची साथ आणि पुस्तकांची संगत असेल तर माणूस जगाच्या पाठीवर कुठेही एकटा राहू शकतो. का म्हटलंय बरं? कारण की निसर्ग तुम्हाला या निसर्गातले इतके अगणित, अवर्णनीय, निस्सीम, अखंड अक्षर, मग त्याच्यामध्ये नयन मनोहर देखावे असतील, तुम्हाला येणारे प्रचंड अनुभव असतील, निसर्ग तुम्हाला काहीतरी म्हणण्यापेक्षा प्रत्येक वेळी तुम्हाला तो शिकवतोच. मग त्यामधून आपण काहीतरी शिकत असू. संगीताविषयी तर आपण बघितलंच की जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपल्याला संगीताची साथ असतेच असते. कधीही आपण एखाद्या वेळी सहज आपल्या मनाला आनंद मिळण्यासाठी, ज्याला आपण विरंगुळा म्हणतो है ना, आपण विरंगुळा घालवण्यासाठी, आनंद काय करण्यासाठी सहज गीत सहज गुणगुणतो विरंगुळ्यासाठी. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं आहे पुस्तकाची संगत. जर पुस्तकांची आपल्याला संगत असेल तर माणूस जगाच्या पाठीवर कुठेही एकटा राहू शकतो. कारण की निसर्ग, संगीत आणि पुस्तक हे माणसाला जीवन कसं जगावं याविषयी क्षणोक्षणी आणि पदोपदी काय करत असतात, त्याला मार्गदर्शन करीत असतात. एकटं असण्यातही एक वेगळाच आनंद असतो. अहो, लेखक असं म्हणतात, एकटं असण्यातही वेगळाच आनंद असतो. कोणता आनंद आहे बरं? अहो, तुम्ही स्वतःच्या अंतरंगात हलकेच डोकावू शकता. म्हणजे आपल्या स्वतःचं निरीक्षण आपण स्वतः करू शकतो. म्हणजेच काय, स्वतःच्या अंतरंगात हलकेच आपण डोकावू शकतो, पाहू शकतो की खरंच मी आतापर्यंत जो काही आहे तो कशा प्रकारे घडलोय, कशा प्रकारे काय संस्कार झाले, हे ज्या व्यक्तीने मागे जर सगळा आपला म्हणजे थोडक्यात आपला आपण अभ्यास केला किंवा अंतरंगात जर त्याने डोकावून पाहिलं किंवा आपण आपलं जर निरीक्षण केलं तर निश्चितपणे त्याला उज्ज्वल भविष्याची वाट मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून स्वतःला ओळखू शकता, स्वतःशी संवाद साधू शकता, एकटे असताना तुम्ही विचार करू शकता. आता बघा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. एकटे असताना तुम्ही विचार करू शकता. फक्त तो विचार विधायक असायला हवा, विघातक नको. तो आपल्या कल्याणासाठी तसेच जनकल्याणासाठी असला पाहिजे, लोक कल्याणासाठी असला पाहिजे, विश्व कल्याणासाठी असला पाहिजे. कोणाचाही घात होईल असा विचार कधीच माणसाने करू नये. एकटा असताना तुम्हाला नव्या कल्पना सुचू शकतात. निर्मिती, शोध, साक्षात्कार हे एकटेपणाचेच आविष्कार असतात. आता थोडस निर्मिती, शोध, साक्षात्कार याविषयी सांगतो आहे की शोध, या शोधाची जननी असं म्हणतात गरज. माणसाला जेव्हा गरज पडते तेव्हा तो काहीतरी शोधत असतो आणि त्याला शोध लागतो. आता मी एकटेपणामध्ये शोध याच म्हणजे थोडक्यात याविषयी सांगतोय किंवा याचं उदाहरण देतोय. आपल्याला एका झाडाखाली न्यूटन, ज्याने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, ग्रॅव्हिटी म्हणता तुम्ही त्याला, या आयझॅक न्यूटननी जो काही शोध लावलेला आहे तो गुरुत्वाकर्षणाचा. कसा लावलेला आहे? एकटाच होता ना तो, एका झाडाखाली झोपलेला होता असं म्हणतात. आणि त्या झाडाचं फळ टपकन त्याच्याजवळ पडलं. त्याने बघितलं इकडे तिकडे की काय पडलंय, फळ पडलेलं आहे. तो उठला आणि थोडासा विचार केला, हे झाड तर
चांगलं उंच आहे, मग इतकं झाड उंच असून याचं फळ या अनंत पोकळीत अवकाशात न जाता हे खालीच का पडलं बरं? मग त्यांनी काय केलं? एक वेळा, दोन वेळा, तीन वेळा, चार वेळा, असं 10 वेळा किमान त्यांनी तेच फळ किंवा दगड आकाशात भिरकावून बघितले. ते सर्वच्या सर्व काय झाली? पृथ्वीवरच आली. मग तेव्हा त्याला कळलं की या पृथ्वीमध्ये अशी एक शक्ती आहे की अवकाशातली कोणतीही गोष्ट वर फेकली पृथ्वीवरून की ती काय करते? आपल्याकडे आकर्षून घेते. मग तेव्हा त्याला शोध लावला किंवा लागला गुरुत्वाकर्षणाचा शोध, ग्रॅव्हिटी. म्हणून शोध, साक्षात्कार हे एकटेपणाचेच आविष्कार असतात. एक साधं उदाहरण म्हणून सांगितलं तुम्हाला आयझॅक न्यूटनचं. जो एकटेपणातला आनंद घेऊ शकतो, थेट जीवनाच्या सोबतीनच जगू शकतो. दुःख त्याच्या वाट्याला कधीच जात नाही किंवा येत नाही. दुःख त्याला कधीच त्याच्या वाट्याला येत नाही. का? कारण की आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं. हो, भूतकाळाची स्मृती आणि भविष्याची भीती या दोन्ही पासून मन मुक्त होतं. आपण याही अगोदर असा विचार केला होता, आपण काय करतो? खऱ्या अर्थाने आपल्या दुःखाचं कारण काय? भूतकाळाची स्मृती. भूतकाळात जे जे काही घडलं ते आठवत बसतो. भूतकाळातलं काय आहे? ज्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या आठवत बसतो, म्हणजे स्मृती होते. आणि भविष्याची भीती, भविष्यात काय होणार आहे, या दोन्ही गोष्टीपासून मन मुक्त असायला हवं. आणि ते तेव्हाच होतं जेव्हा तुमच्या वाट्याला कधीही दुःख आलेलं नसतं. आणि मग थेट जीवनाच्या सोबतीनच आपण जगू शकतो. आणि मग तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण काय होतो? म्हणजे काय की भूतकाळाची स्मृती आणि भविष्याची भीती या दोन्ही पासून मन मुक्त होतं. तेव्हाच तो आनंद अनुभवू शकतो. भूतकाळ संपलेला असतो. भूतकाळ काय असतो? संपलेला असतो. भूतकाळ संपलेला असतो आणि भविष्यकाळ अनिश्चित असतो. भूतकाळ तर गेलेला ना, संपलाय ना. या क्षणापर्यंत काय घडलंय या एका सेकंदाच्या पूर्वी तो आपला सगळा भूतकाळ है ना. आणि भविष्यात काय होणार आहे, काय घडणार आहे, कोणाला माहिती अजून तरी माहिती नाही. आता जे कोणी भविष्य पाहतात त्यांच्याविषयी मी बोलत नाही, पण खरंच जर भविष्याविषयी आपल्याला सगळं कळलं असतं की उद्या बाबा मी उठल्यानंतर माझं काय होणार आहे आणि मी काय करणार आहे, त्या अनुषंगाने प्रत्येकाने तसं काही ती व्यवस्था करून ठेवली असती. पण आता नंतरच्या क्षणाला काय होणार आहे भविष्य कोणाला माहित आहे का? नाही. मग भविष्य आपलं हे अनिश्चित आहे. कसं आहे? अनिश्चित. आणि मग जो काही असतो खरा तो आपला आहे फक्त वर्तमान काळ आणि फक्त वर्तमान काळ. आता जे काही आपण जीवन जगतो आहोत ते म्हणजे शुद्ध 100% सत्य, 16% सत्य. आणि तो काळ कोणता? वर्तमान काळ. तुम्ही वर्तमान काळामध्ये काय आहात, तुम्ही काय जगत आहात ते तुमचं सत्य आहे. आणि तोच भरभरून जगायचा असतो. म्हणून तर म्हटलेलं आहे भूतकाळ गेला ते कुठे आठवत बसताय, आणि भविष्यकाळ येणार आहे तो अनिश्चित आहे, तो कुठे येईल त्याची वाट बघत बस. आता तुमचा जो वर्तमान काळ आहे तो आनंदात घालवा ना. म्हणजे आहे तो क्षण तुम्ही आनंदात घालवा. म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही जर जो काही वर्तमान काळ आहे तो आता जर भरभरून जगायचं ठरवलं तर तुमचा संपूर्ण जीवन हे आनंदमय झाल्याशिवाय राहणार नाही. वर्तमानात जगायचं असेल तर जगण्याविषयी प्रेम. मला वर्तमानामध्ये जगायचं असेल तर माझ्या या सगळ्या जगण्यावर प्रेम असायला हवं. जगण्यावर प्रेम असायला हवं म्हणजे काय? अहो मी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत विचार करा बरं. मी असं ठरवलं मी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत मी कोणालाही लुबाडणार नाही, खोटं बोलणार नाही, कोणाला फसवणार नाही, कोणाची चुगली इकडे तिकडे लावालावी करणार नाही.
कोणाच्या विषयी माझ्या मनामध्ये द्वेष असणार नाही आणि मी प्रामाणिकपणाने एकनिष्ठेने जे काय करायचं ते कार्य मी करणार आहे. असं जर तुम्ही दररोज ठरवलं तर तुमच्या आयुष्यामध्ये मला नाही वाटत दुःख म्हणजे काय हा क्षण येईल. येणेच शक्य नाही. आणि म्हणून लेखक असं म्हणतात शिवराज गोरले, वर्तमानात जगायचं असेल तर जगण्याविषयी प्रेम हवं, जगण्याची हौस हवी, आणि हौस नसेल तर आजचं काम उद्या करू असं होतं. म्हणजे तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये आनंदच मिळत नाही. अहो असं म्हटलंय ना मराठीमध्ये, हा असं म्हटलंय की थांबला तो संपला, कायदा गतीचा पाळा. कायदा गतीचा पाळा म्हणजे वेळेबरोबर चाला, वेळेचा सदुपयोग करा. गेलेली वेळ कोणासाठी थांबणार नाही. आणि मग जो काही वेळ आहे, जी काही वेळ आहे तुमची, जो काही काळ आहे त्याच्या बरोबर चाला, तरच तुम्ही जगू शकाल आणि आनंदाने जगू शकाल. पण जे काळाच्या खूप मागे राहतात आणि खूप काळाच्या पुढे जातात, हे दोघेही दुःखीच राहतात. म्हणून लेखक असं म्हणतात, वर्तमानात जगायचं असेल तर जगण्याविषयी प्रेम हवं, जगण्याची हौस हवी, आणि ही हौस नसेल तर आजचं काम उद्या करू असं होतं. म्हणजेच तुम्ही आळसी होता. मग जर आळस कामाचा वैरी आणि झोप दारिद्र्याची सोयरी असं असेल, तर आपला उत्कर्ष कसा होईल. आणि आपला जर उत्कर्ष झाला नाही तर आपल्याला सुख समाधान आणि आनंद कसा मिळेल, नाही का. एकीकडे आनंदाच्या गोष्टी करायच्या, एकीकडे आळस मात्र आपल्या रोमारोमात भिनलेला असतो. कसं शक्य आहे. तुमच्या अंगात जर आळस असेल तर उत्साह कधीच तुमच्या शरीरात प्रवेश करणार नाही, आणि उत्साह जर आला नाही तर तुम्हाला तो आनंद देणार नाही. मग आपल्याला आपण ठरवायला पाहिजे की मला काय करायचंय. पहिल्यांदा तुम्ही तुमच्या अंगातला काय केलं पाहिजे, आळस झटकला पाहिजे. वेळेचं काम वेळेवरच, आजचं काम आजच, उद्या नाही. आणि आजचं काम उद्या करू असं होतं, आणि काम उद्यावर ढकललं जातं किंवा कसं तरी उरकलं जातं. आपण सगळंच उरकून टाकत असतो. आंघोळ उरकतो, जेवण उरकतो, काम उरकतो, एका अर्थी आपण जगणंही उरकतो. मग आनंद कसा घेणार. मग प्रश्न विचारतात लेखक शिवराज गोरले की आपण जेवण उरकतो, आंघोळ उरकतो, आणि त्याचबरोबर जे काय आपलं जीवन आहे, जीवन सुद्धाही उरकण्याचा प्रयत्नच करतो. आनंद घेतलाय कुठे तुम्ही. आनंद घेऊच शकत नाही, तुम्ही आनंद होऊच शकत नाही. अहो एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाला आपण जातो, लेखक उदाहरण देतात, एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाला आपण जातो, त्यात पूर्ण रंगून जातो का. कार्यक्रम संपल्यावर रिक्षा मिळेल की नाही याची चिंता करत बसतो. तर गाण्याचा आनंद कसा घेणार. यासाठी आत्ताच्या क्षणात जगा. याचा सोपा अर्थ म्हणजे या क्षणी उत्कटतेने जे करायचं वाटतंय आणि जे शक्य आहे ते करा. म्हणजे तुम्ही सगळ्यात महत्वाचं काम, जे तुमचं काम आहे, एका वेळी एकच काम करा आणि पूर्ण करा, म्हणजे तुम्हाला आनंद मिळेल. पण हल्ली प्रत्येक लोकांना एका वेळी अनेक कामं करण्याची ही वाईट सवय जडलेली आहे. साधं उदाहरण बघा बरं. बाईक चालवणे, बाईक चालवताना तुम्ही घ्या ना त्या बाईक चालवण्याचा आनंद. मध्येच आला फोन, एखाद्याची अशी वाकडी मान, तिकडे फोन, आणि अशी बाईक चालवतो, काय व्हायचंय. धडकणार ना तो पुढे. एकतर फोनवरतीच बोला, एकतर बाईकच चालवा. एका वेळी दोन कामे केली, एकही काम बरोबर होत नाही. दुसरं साधं उदाहरण सांगतो. कधीतरी आईनी सांगितलं असेल दूध तापवायला ठेवलंय, जरा लक्ष दे, आणि तुम्ही पुस्तक घेऊन बसलात.
एकतर तुम्ही ते पूर्ण दूध तापतं का तिकडेच लक्ष द्या, किंवा तुम्ही अभ्यास करून ते काम करा. पण ना आमचं नसतं. एका हातात पुस्तक, दुधाकडे लक्ष, कधी दुधाकडे लक्ष, कधी पुस्तकात लक्ष. पुस्तक वाचणे बरोबर होत नाही आणि दुधाकडे पूर्ण लक्ष देता येत नाही, आणि मग त्यामुळे काय होत नाही, एकही काम पूर्ण होत नाही. म्हणून जे हातात काम घेतलेलं एक अत्यंत साधी आणि घरगुती आपल्या परिचयाची उदाहरण देतो मी. रोज आपण हे अनुभवतोय. लेखक असे म्हणतात की या क्षणी उत्कटतेनं जे करावंसं वाटतंय आणि जे शक्य आहे ते करा. पावसात भिजावंसं वाटतंय ना, मग भिजा ना. लोक काय म्हणतील याचा विचार नाही करायचा, बरं का. लोक काय म्हणतील याचा विचार नाही करायचा, किंवा करत बसू नका. असा विचार करत बसलात की तो क्षणही गेला आणि आनंदही गेला. मला लोक काय म्हणतील याचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला तो आनंदही घेता येत नाही आणि तो क्षणही तुमच्या हातातून निसटलेला असतो. मग लेखक असे म्हणतात, खरा आनंद, टिकाऊ आनंद हा आपल्या अंतरंगातून येतो. तो अंतरंगातच असतो. तो अंतरंगातून असा प्रकट होतो आणि मग बाह्य यश, वैभव मिळविण्यातही आनंद असतो. आपल्याला वाटतं ना, 10वीला मला जर समजा 60% मिळाले असतील, 65% मिळाले असतील, 70% मिळाले असतील, तर 12वीला मला 80-90% मिळायला हवे. वैभव, यश मिळवण्यातला हा आनंद आहे. वाटतं ना, प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला बक्षीस मिळायला हवं. गॅदरिंगला जर कार्यक्रम असेल तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी सहभागी व्हावं, मलाही कोणीतरी सिल्वर मेडल, गोल्ड मेडल द्यावं, मलाही कुठेतरी प्रमाणपत्र द्यावं. वैभव, यश है ना, याच्यामध्येही आनंद असतोच. अनेक लोकांना आनंद मिळतो. पण जर तुम्ही यात दुःखी असाल, उदास असाल, तर बाह्य यश तुम्हाला आनंद देऊ शकत नाही. जेव्हा भरपूर सुख, वैभव मिळूनही माणसाला आनंद मिळत नाही, म्हणजे त्याच्याकडे प्रचंड संपत्ती आहे, प्रचंड पैसा आहे, प्रचंड वैभव आहे. काय म्हटलंय बघा, की जेव्हा भरपूर सुख, वैभव मिळूनही माणसाला आनंद मिळत नाही, स्वतःबद्दल छान वाटत नाही, समाधान होत नाही, तेव्हा माणूस एक चुकीचा निष्कर्ष काढत असतो. अहो, ज्याच्याकडे प्रचंड सुख आहे, वैभव आहे, संपत्ती आहे, तरी तो आनंदी होऊ शकत नाही. मग तो स्वतःबद्दल असा एक निष्कर्ष काढतो. त्याला वाटतं मला अजून काहीतरी मिळवायला हवं, मग मी आनंदी होईल. नाही, म्हणजे मला अजून काहीतरी मिळवायला हवं आणि ते मिळालं तरच मला आनंद वाटेल. ही मात्र आपण काय करतो, गल्लत करतो आणि चूक करतो, आणि हीच गल्लत होते. अशा वेळी त्यानं बाहेर नव्हे तर आत डोकवायला हवं. बाहेर जगाकडे पाहण्यापेक्षा, इतरांकडे पाहण्यापेक्षा स्वतःच त्यांनी निरीक्षण करावं, स्वतःचं आत्मपरीक्षण करावं की नक्की मला काय करायचंय, मला कुठे जायचंय, मला काय नक्की करायचं आहे, आणि मला नक्की आनंद कशात मिळणार आहे आणि कसा घ्यायचा आहे, हे स्वतः त्यांनी स्वतःला ओळखायला हवं, स्वतः विचार करायला हवा. म्हणजेच त्यांनी अंतरंगात डोकवायला हवं. एवढं मिळूनही मी आनंदात का नाहीये? माझ्याकडे तर सर्व सुखसोयी उपलब्ध आहेत, माझ्याकडे प्रचंड ऐश्वर्य आहे, संपत्ती आहे, वैभव आहे, तरीही मात्र मी निराश का आहे, नाराज का आहे, दुःखी का आहे, याचा त्यांनी विचार करायला हवा. आणि मला अशात अस्वस्थ का वाटत आहे, मला नेमकं काय हवं आहे. अशा वेळी उत्तर मिळू शकतं, मला विरंगुळा हवा आहे. आणि तुम्ही जर असा विचार केला की एवढं मिळूनही मी आनंदात का नाहीये, मला यावेळी अस्वस्थ का वाटत आहे, मला नेमकं काय हवं आहे, अशा वेळी उत्तर मिळू शकतं. लेखक म्हणतात मला विरंगुळा हवा आहे. त्याचं उत्तर काय आहे, मला विरंगुळा. विरंगुळा म्हणजे काय, मला आनंदी क्षण जगायचे आहे, मला आनंदी जीवन जगायचं आहे, मला आनंद व्यक्त करायचा आहे,
आणि जो काही आनंद आहे भरभरून मला तो घ्यायचा आहे. म्हणजेच उदाहरण दिले बघा, कौटुंबिक पार्श्वभूमी, मला बायको मुलात रमायला हवं. कधीतरी आपल्या घरातलं अगदी उदाहरण सांगतो, आपले आई वडील जेव्हा कामावरून येतात तेव्हा खरंच बरं, तुम्ही एकत्र जेवण करत असाल मला माहिती आहे, तरीही एके दिवशी जर समजा आपले वडील कामावरून आले, हातपाय धुवायला गरम पाणी द्या, आज वेळेवर आलेत बाबा, कसं वाटलं आज काम तुम्हाला, कसं होतं ऑफिस मध्ये, अशी विचारपूस करा आणि व्यवस्थितपणे बसायला वगैरे द्या. त्यांनाही वेगळं वाटतं. आणि त्यावेळी जे काही वडिलांकडून जे काही म्हणजे तुम्हाला जी मिळणारी वागणूक आहे किंवा तुम्ही कशा प्रकारे त्यांचं जे काही म्हणजे थोडक्यात त्यांच्याशी कसे वागताय, यांच्यामध्ये सुद्धा या नात्यामध्ये मिळणारा एक वेगळा जो आनंद आहे त्यावेळी मात्र तो अनुभवायला तुम्हाला मिळेल. लेखक असं म्हणतात, मला बायको मुलात रमायला हवंय, मला मित्रांशी जीवाभावाचं बोलायला हवंय, मला लिहायला हवं आहे, मला लँडस्केप करायला हवेत, म्हणजे फोटो वगैरे काढायला हवेत. तुम्ही आनंदी नसता त्यावेळी आणखी काही मिळवणं, अधिक पैसा कमावणं, अधिक नाव कमावणं, हे त्यावरचं उत्तर नसतं हो. म्हणजे मला आनंद मिळवायचा आहे, मला आनंद मिळवायचा आहे, म्हणजे मी फक्त पैसाच मिळवायला हवा, नावच मिळवायला हवं, मी काहीतरी करायलाच पाहिजे, मी माझ्या फक्त बायका मुलातच रमायला पाहिजे, मी फक्त माझ्या मित्रांशी जीवाभावाचंच बोलायला पाहिजे, अधिक पैसा कमवायला पाहिजे, हे त्याच्यावरचं उत्तर नाही. मग लेखक काय म्हणतात, आपल्याला काय हवंय ते शोधणं हेच उत्तर असतं. मला काय हवंय, मला सगळं मिळालं हो, मित्र जीवाभावाचे आहेत, कुटुंब माझं खूप छान आहे, प्रेम आहे, माया आहे, वात्सल्य आहे, ममता आहे, हे सगळं माझ्या कुटुंबामध्ये आहे. सर्व कुटुंबाचे जे सभासद आहेत हे एकनिष्ठ आहेत, प्रामाणिक आहेत, जीवाभावाने राहतात, जिव्हाळ्याने राहतात, माझ्या घरात सुख समाधान नांदतंय. पण मी कधीतरी असा उदासवाना का आहे, मग याचा विचार केला पाहिजे की मला नक्की अजून काय हवं आहे. मला हवं आहे सुख, समाधान, आनंद. हवं आहे काय, समाधान आणि आनंद. त्यावेळी आणखी काय मिळवणं, अधिक पैसा कमावणं, अधिक नाम कमावणं, हे त्यावरचं उत्तर नसतं. आपल्याला हवंय काय, हवंय ते शोधणं हेच उत्तर असतं. आणि जे खरोखरच हवं असतं ते आपल्या जवळ असतंच. मग आनंद, प्रेम, शांती, समाधान हे सगळं आपल्या अंतरंगात असतं हो. काय काय, आनंद ही, प्रेम, शांती, समाधान हे संपूर्ण आपल्या अंतरंगात असतं. त्या अंतरीची आनंदाशी नातं जोडणं हीच तर आपली खरी गरज आहे आज. हे सगळं अंतरंगात आहे की नाही. मग त्या अंतरीच्या आनंदाशी हे जे काही संपूर्ण आता तुमच्या सभोवतालचं विश्व आहे त्याचं त्याच्याशी नातं जोडणं हेच तर खरी काळाची गरज आहे. आणि हे नातं जोडणं अगदी सोपं असतं. आनंद जर मानता येत नसेल तर तो मिळवायचा कशाला. आनंद जर मानताच येत नसेल तर तो मिळवायचा कशाला असं काहींना वाटतं. एक साधं उदाहरण घेऊ. आता बघा, जे रोज ताटात येतं ते आपण आवडीने खायला हवं, बरोबर आहे. म्हणजे कुठलीही माय माऊली जे काही पंचपक्वान्न बनवेल ते पंचपक्वान्न जे काही बनवते ती काय असं सहज कोणीतरी त्याला नाव बोट ठेवावेत किंवा फेकून द्यावेत याच्यासाठी ती कधीच बनवत नाही. ती त्याच्यामध्ये जेवढी मेहनत आहे तेवढंच त्याच्यामध्ये प्रेम, माया आणि आपुलकीचा ओलावा असतो, असतो की नाही. मग जे काही आपल्या ताटात पडेल ते आपल्या घरातल्या जी काही अन्नपूर्णा आहे, जी काही आपल्याला बनवून देणारी आहे,
ती प्रेमानेच सगळं काही देते. मग आपल्या ताटामध्ये जे रोज पडेल ते आपण आवडीने खायला हवं. अगदी झुणका भाकर आली तरीही, मग अगदी बेसन पिठलं भाकर असली तरीही ती आनंदानेच खावी. का? कारण की असं म्हटलेलं आहे, अन्न काय हे पूर्ण ब्रह्म आहे. काय म्हणतात? अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असं म्हणतात आणि ते खरंच आहे. पण याचा अर्थ आयुष्यभर झुणका भाकर खाऊन दिवस काढावेत असा थोडंच होतो. मग ठीक आहे ना, आपल्या ताटामध्ये रोज जे पडतं ते आपण खाल्लंच पाहिजे. म्हणजे काय दररोज झुणका भाकरच खायची का? अजिबात नाही. याचाच अर्थ की जे तुम्हाला रोज प्राप्त होतं, जे रोज तुम्हाला प्राप्त होतं, जे काय मिळतं ते आनंदाने स्वीकारणे हेच खऱ्या अर्थाने आनंदाचं गमक आहे. आणि आपण रोज अशाच प्रकारचा आनंद घेतला पाहिजे आणि आनंदी राहिले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, मी आज या ओळीपर्यंत थांबतो. उद्याच्या तासाला जो काही या पाठाचा उर्वरित भाग आहे तो आपण घेऊया. पुन्हा एकदा आपली रजा घेतो आणि मी इथेच थांबतो. धन्यवाद.